श्री स्वामी समर्थ नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या वार आहे बुधवार, दिनांक आहे 5 नोव्हेंबर. या दिवशी आलेली आहे त्रिपुरारी पौर्णिमा. या पौर्णिमेला कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये ही पौर्णिमा येते, म्हणून ह्या पौर्णिमेला कार्तिक पौर्णिमा असं म्हटलं जातं. त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध भगवान शिवशंकराने या कार्तिक पौर्णिमेला केला होता, म्हणून ह्या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असंही म्हटलं जातं. त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध भगवान शिवशंकराने केल्यामुळे सर्व देवी देवता प्रसन्न झाले, आनंदी झाले आणि त्यांनी या दिवशी सर्व ठिकाणी दिवे लावून दीप उजळण केली, म्हणजेच या दिवशी दीपोत्सव साजरा केला. म्हणूनच या दिवाळीला देवांची दिवाळी असं म्हटलं जातं. या त्रिपुरारी पौर्णिमेला स्नान करण्याला, दीपदान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. म्हणूनच या दिवशी आपल्याला पवित्र गंगेमध्ये स्नान तर करायचंच आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आपण अंघोळ करायची आहे. तोच व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे, तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या. तसेच या दिवशी स्नान करून दीपदान देखील केले जाते. या दिवशी दीपदान केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच या दिवशी भगवान शिवशंकर, भगवान विष्णू, माता लक्ष्मी, त्याचबरोबर माता तुलसी यांची पूजा केली जाते. या दिवशी आपल्याला सर्व देवी देवतांची पूजा तर करायचीच आहे, त्याचबरोबर काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत. सकाळीच आपल्या घरामध्ये आपल्याला या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे. या झाडाचं एक पान जर आपण या कार्तिक पौर्णिमेला आपल्या घरात घेऊन आलो तर कोणताही शत्रू असू द्या, तो तुमच्या घरी येऊन तुमची माफी मागेल. कितीही कठीण इच्छा असू द्या, ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या घरातील दोष, अडचणी, संकट हे सुद्धा दूर होऊन जातील. आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही इकडे एवढं स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. तर पहा, हा उपाय तुम्हाला सकाळीच करायचा आहे. सकाळीच तुम्हाला 12 वाजण्याच्या आत हा उपाय करायचा आहे. जर सकाळी तुम्हाला हा उपाय करणं शक्य झालं नाही तर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता. त्याचबरोबर जर हा उपाय तुम्ही सकाळी 12 वाजण्याच्या आत अगोदर केला तर या उपायाचं पूर्ण फळ तुम्हाला नक्की प्राप्त होईल. तर पहा, हा जो उपाय आहे तर हा उपाय सकाळच्या वेळेमध्ये जर तुम्ही केला तर घरामध्ये सकारात्मक लहरी या वेळेमध्ये अधिक प्रमाणामध्ये जागृत असतात आणि ह्या वेळेमध्ये जर तुम्ही हा उपाय केला तर याचं फळ शीघ्र मिळत असते. त्यामुळे जर तुम्हाला 12च्या आत हा उपाय करणं शक्य झालं तर नक्की याच वेळेमध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. आता पहा, प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ह्या असतात. तर तुमच्याही मनामध्ये जर भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल, तुमच्या मनामध्ये एखादं घर घेण्याबाबत इच्छा असेल, गाडी घेण्याबाबत इच्छा असेल, धनप्राप्तीबद्दल असेल, नोकरी प्राप्तीबद्दल असेल, कोणतीही तुमची इच्छा असू द्या, ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप कष्ट करत आहात, मेहनत करत आहात, परंतु कष्ट मेहनत करून देखील तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्हाला असे काही तिथी ज्या असतात ना, या तिथींना असे काही प्रभावी उपाय जर आपण करत चाललो तर आपल्या जीवनातील जे ग्रहदोष आहेत तर ते दूर होतात आणि आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत होते. म्हणजेच आपल्याला नशिबाची साथ मिळायला सुरुवात होते. तर पहा, जर तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नसेल, तुम्ही कोणतंही काम करायला गेले की त्यामध्ये नेहमी अपयशच येत असेल, त्याचबरोबर तुमच्या घराला कुणाची तरी नजरबाधा लागलेली आहे किंवा अशी एक व्यक्ती आहे जी तुम्हाला वारंवार त्रास देत आहे, अशा या व्यक्तीपासून तुम्हाला त्रास न होण्यासाठी, त्या व्यक्तीचा सर्वनाश होण्यासाठी, म्हणजेच त्या व्यक्तीचा आपल्या जीवनातून त्रास दूर होण्यासाठी असा एखादा शत्रू आपल्या जीवनामध्ये नक्कीच असतो की त्याला आपली प्रगती झालेली ही देखवत नाही. अशा ह्या शत्रूचा नाश होण्यासाठी,
तसेच आपल्याला लागलेले जे नजरदोष आहेत ते दूर होण्यासाठी, आपल्या घराला काही नजरदोष लागले असतील, आपल्या घरामध्ये काही वाईट शक्ती असेल किंवा काही दोष, अडचणी, संकट आपल्याला सारखे वारंवार जर बघायला मिळत असतील, तर हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे. तुमची कोणतीही इच्छा असू द्या, कोणताही त्रास असू द्या, तो दूर होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे. तर पहा, हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला या बुधवारच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. म्हणजेच उद्या त्रिपुरारी पौर्णिमेला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. या दिवशी भगवान शिव, माता लक्ष्मी, त्याचबरोबर भगवान विष्णू आणि माता तुलसी यांची पूजा केली जाते. त्यामुळे या दिवशी तुम्हाला यांची पूजा विधिवत करून घ्यायची आहे. त्यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय तुम्हाला 12 वाजेपर्यंत करायचा आहे. जर तुम्हाला शक्य नसेल तर दिवसभरामध्ये कधीही केला तरी चालेल. आता तुम्हाला एक तांब्याचा पाण्याने भरून कलश घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला या पाण्यामध्ये थोडीशी हळद तुम्हाला टाकायची आहे. एक गुळाचा खडा छोटासा तुम्हाला त्यामध्ये टाकायचा आहे. थोडंसं गाईचं कच्चं दूध देखील त्यामध्ये टाकायचं आहे. यानंतर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे. तो दिवा तुम्हाला मातीची पंती घेतली तरी चालेल किंवा कोणताही घेतला तरी चालेल. त्यामध्ये तुम्हाला आता तुमच्याकडे या दिव्यामध्ये टाकण्यासाठी मोहरीचं तेल असेल तर ते घालायचं आहे. नसेल तर जे असेल ते घाला आणि त्यामध्ये थोडीशी चिमूटभर पिवळी मोहरी तुम्हाला घालायची आहे. 2 वातींची एक वात करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये कापसाची लांब वात तुम्हाला लावायची आहे. असा दिवा तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे. थोडेसे तांदूळ देखील तुम्हाला घ्यायचे आहेत. या सर्व गोष्टी घेऊन तुम्हाला जायचं आहे पिंपळ वृक्षापाशी. पिंपळ वृक्षापाशी गेल्यानंतर सर्वप्रथम हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. तांदळाचे थोडंसं आसन देऊन हा दिवा ठेवायचा आहे आणि मगच तो प्रज्वलित करायचा आहे. ते पाणी जे घेऊन गेला आहात ते तुम्हाला गोलाकार पद्धतीने झाडाला अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. असा हा दिवा आणि हे पाणी अर्पण केल्यामुळे आपल्या जे देवी देवता आहेत तर त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. साक्षात पिंपळ वृक्षामध्ये भगवान विष्णू वास करतात आणि माता लक्ष्मी त्याच्या पानामध्ये वास करत असते. 11 प्रदक्षिणा तुम्हाला त्या झाडाला घालायच्या आहेत. पिंपळ वृक्षाला 11 प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत घालायच्या आहेत. तुमची जी इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे. दोन्ही हात जोडायचे आहे, पिंपळ वृक्षाला स्पर्श करायचा आहे आणि तुमची जी इच्छा आहे ती तुम्हाला भगवान विष्णू, माता लक्ष्मीला सांगायची आहे. आर्थिक अडचणी असतील, दोष असतील, संकट असतील, घरात प्रगती होत नसेल, मुलांची प्रगती होत नसेल, पतीची प्रगती होत नसेल, ज्या बी अडीअडचणी आहेत त्या तुम्हाला सांगायच्या आहेत. मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि त्या झाडाचं तुम्हाला एक पान घरी घेऊन यायचं आहे. तर तुम्हाला हे पान घरी घेऊन आल्यानंतर स्वच्छ धुवून काढायचं आहे, पुसून घ्यायचं आहे आणि देवघरापाशी बसायचं आहे. त्यानंतर तुम्हाला त्या झाडाच्या जे आपण पिंपळाचं पान आणलेलं आहे त्यावरती तुमची इच्छा तुम्हाला 1 ते 2 शब्दामध्ये लिहायची आहे. आता नोकरी प्राप्तीपद असेल तर नोकरी प्राप्ती, धनप्राप्ती, लक्ष्मी प्राप्ती असं जी बी तुमची इच्छा असेल तर ती तुम्हाला 2-3 शब्दामध्ये लिहायची आहे. आता तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळद आणि कुंकवाच्या साहाय्याने एक स्वास्तिक काढायचं आहे. 4 बिंदू द्यायचे आहे, साईडच्या 2 रेषा द्यायच्या आहेत. असं तुम्हाला ते स्वास्तिक पूर्ण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला चना डाळ घ्यायची आहे. जी हरभऱ्याची डाळ असते तर ती डाळ घ्यायची आहे. ती डाळ त्या स्वास्तिकवरती तुम्हाला एक मुठभर ठेवायची आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे ते इच्छा लिहिलेलं पान जे आहे तर ते त्या प्लेटमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. चना डाळ जी आहे तर ती भगवान विष्णूचं स्वरूप मानलं जातं आणि जे पान आहे पिंपळाचं तर ते माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. म्हणूनच ते पान तुम्हाला त्यावरती ठेवायचं आहे. आता काय करायचं तर तुम्हाला तिथे त्या पानावरती हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहे, फुलं अर्पण करायचे आहे, धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि तिथेच बसून तुम्हाला एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला लक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. एक महालक्ष्मी अष्टकमचं एक वेळा पठण केल्यानंतर दोन्ही हात जोडून तुमची जी काही इच्छा तुम्ही त्या पानावर लिहिलेली आहे ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. ती पूर्ण होण्यासाठी माता लक्ष्मी, भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे. आता तुम्हाला काय करायचं, दिवसभर ते पान तिथेच तुम्हाला माता लक्ष्मीसमोर ठेवायचं आहे. संध्याकाळी 5 वाजता तुम्हाला ते पान तिथून उचलायचं आहे. तुमच्या घराजवळ जिथे कुठे वाहतं पाणी असेल तर त्या वाहत्या पाण्यामध्ये हे पान तुम्हाला पाण्यासोबतच वाहून द्यायचं आहे.
आणि भगवान विष्णू माता लक्ष्मीचं नाव घ्यायचं आहे आणि हे पान प्रवाहित करताना तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि हे पान तुम्हाला त्या पाण्यामध्ये वाहून द्यायचं आहे. आता पहा, तुमच्या घराजवळ जर वाहतं पाणी नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या एखाद्या देवीच्या मंदिरात जायचं आहे. तिथे जाऊन हे पान देवीच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचं आहे. तुमची इच्छा व्यक्त करायची आहे. अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.